इंग्रज आपल्या देशात आले त्यावेळेला अतिशय मोजक्या प्रमाणात आले होते। हळूहळू इंग्रजांची संख्या आपल्या भारत देशात वाढू लागली। याचं कारण इंग्रजांनी ओळखलं होतं की आपल्या देशामध्ये एकी नाही, आपापसात वादविवाद आहेत। त्यामुळं हा फायदा घेऊन इंग्रज जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये आले आणि हळूहळू त्यांनी आपल्या देशावर राज्य करण्यास सुरुवात केली। नंतर त्या इंग्रजांना लढा देणं अशक्य होतं, तरीही आपल्या देशामधील क्रांतीवीर इंग्रजांच्यावर लढा देत होती। हा लढा तब्बल 90 वर्ष चालू होता। इतका प्रदीर्घ लढा कोणत्याही देशाला आजपर्यंत लढावा लागला नाही। याच काळात आपल्या विदर्भामधील अमरावती येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ याची स्थापना वैद्य सरांनी केली, जेणेकरून या व्यायामशाळेत क्रांतिकारक घडावेत, लाठीकाठी तलवार दांडपट्टा शिकून इंग्रजांशी झुंज द्यावी ह्या उद्देशाने त्यांनी तयार केली व्यायामशाळा। आणि या व्यायामशाळेत राजगुरू भगतसिंग, सुखदेव वगैरे क्रांतिकारक व्यायामाचे तसेच सशस्त्र चालवण्याचे धडे शिकू लागले। यात व्यायामशाळेत 1995-96 पासून 2000 पर्यंत मला प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती। अशाच प्रकारे हा लढा चालू असतानाच पुणे शहरामध्ये गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवी यांनीही पुणे शहरामध्ये व्यायामशाळा सुरू केली आणि त्या व्यायामशाळेत लोकमान्य टिळक, आगरकर वगैरे क्रांतिकारक लाठीकाठी तलवार दांडपट्टा याचं प्रशिक्षण घेत होते। असे कित्येक लोकांनी आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळण्याकरिता प्रयत्न केलेले आहेत। त्याच काळामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र गावचे क्रांतिसिंह नाना पाटील, वाळव्याचे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, कुंडलचे क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, आपल्या तासगावचे पहिले आमदार भाई गणपतराव कोळी आणि त्यांच्या साथीदारांनी फार मोठं काम केलं। इंग्रजांशी मोठ्या प्रमाणात झुंज दिली।